नागपूरच्या गिट्टी खदान पोलीस ठाण्याअंतर्गत एक धक्कादायक घटनेनं परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। काही युवकांनी एका व्यक्तीच्या घरात घुसून त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला। पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई करत 5 आरोपींना अटक केली तर इतर साथीदारांचा शोध सुरू आहे। ही घटना गिट्टी खदान पोलीस ठाण्याअंतर्गत गौतम नगर भिवसेनखोरी भागात घडली। मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सुरेश जोहरसिंग चौहान यांच्या घरी 8 ते 10 युवक धारदार शस्त्रांसह दाखल झाले। यामध्ये मुख्य आरोपी साहिल पाटील सोहेल उर्फ चिकू खान, दीपक बिसेन आणि पवन वर्षे यांचा समावेश असून ते आपल्या इतर साथीदारांसह चाकू, तलवार, कुऱ्हाड आणि काठ्यासारखे घातक घेऊन आले होते। वाडी परिसरात घडलेल्या या जुन्या हत्या प्रकरणाच्या कारणावरून हे आरोपी सुरेश चव्हाण यांच्या मुलाचा शोध घेत त्यांच्या घरी पोहोचले। मात्र मुलगा घरी नसल्याने आरोपींनी सुरेश चव्हाण यांच्यावर हल्ला चढवला। या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले। एवढंच नव्हे तर आरोपींनी घरातील साहित्याची तोडफोड केली आणि कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत तिथून फरार झाले। जखमी सुरेश चव्हाण यांना तातडीने मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। गिट्टी खदान पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत 5 मुख्य आरोपींना अटक केली असून इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे। तसेच गाड्या फोडून घरातील सामान फोडून निघून गेले होते अशा पद्धतीने आपल्याकडे रिपोर्ट आली होती। त्याप्रमाणे आपण 307चा गुन्हा आणि राईटचा गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामध्ये आपण 12 तासामध्ये त्यातल्या मुख्य आरोपींना 5 आरोपींना अटक केलेला आहे। त्याच्यामध्ये एक आहे दीपक बिसेन आणि त्याचे साथीदार आहेत आणि बाकीचे आरोपी देखील आम्ही अटक करत आहोत।